विजा एकादशी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येते. या एकादशीला विजय देणारी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास अडकलेली कामे पूर्ण होतात. परीक्षा, नोकरी, व्यवसाय, कोर्ट-कचेरी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यात यश मिळते. विजा एकादशीचे व्रत केल्याने जाणते जाणते झालेले पाप नष्ट होतात आणि मन शुद्ध होते. या दिवशी भगवान श्री विष्णू आणि श्रीराम यांची विशेष पूजा केली जाते. त्यांच्या कृपेने संकटांपासून मुक्ती मिळते. ज्या व्यक्तींच्या जीवनात अडथळे, शत्रू किंवा नकारात्मकता असते, त्यांना या एकादशीच्या व्रतामुळे बळ व संरक्षण मिळते. व्रत, जप आणि ध्यान केल्याने मन शांत होते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. नियमित एकादशी व्रत केल्याने विष्णुलोकाची प्राप्ती होते, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. श्री विष्णू श्रीराम पूजन करावे. उपवास किंवा फलाहार करावा. नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास रात्री जागरण करावे. विजया एकादशी नावातच विजय आहे. फाल्गुन कृष्ण एकादशीला येणारी ही एकादशी प्रत्येक अडचणीवर विजय देणारी मानली जाते. या दिवशी श्री विष्णूंचे व्रत केल्यास अडकलेली कामे पूर्ण होतात, मन शांत होते आणि जीवनात यश मिळते. श्रीरामांनीही याच एकादशीचे व्रत केले आणि रावणावर विजय मिळवला. म्हणूनच आजच्या दिवशी उपवास, पूजा आणि नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. विजय, शांती आणि कृपा नक्कीच प्राप्त होईल.